नमस्कार मंडळी. तर आज आपण सारिकास किचनमध्ये पाहणार आहोत पोह्यांचे डिस्को पापड. तर उन्हाळी वाळवणातील सर्वात सोपा आणि चविष्ट प्रकार आणि नवीन प्रकार आहे पोह्यांचे डिस्को पापड. कमी मेहनतीत आणि झटपट होणारी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा कसले छान दुप्पट तिप्पटने हे पापड फुलून येतात, दिसायला सुद्धा एकसारखे. आणि हे पापड बनवताना जी मी ट्रिक वापरलेली आहे, जो मी जुगाड लावलेला आहे, तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की डिस्को पापड कशा पद्धतीने बनवायला हवे, त्याला कट कशा पद्धतीने करावे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे घेतलेले आहेत पोहे. तर हे पोहे आपण जे पोहे बनवतो ना, कांदा पोहे, तर ते पोहे आहेत, जाड पोहे आहेत. तर मी ह्या कपाने तुम्हाला पोहे मोजून दाखवते की ते किती कप मी पोहे घेतलेले आहेत. तर मी ते कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईतच मी मोजून टाकणार आहे, कारण मी त्यातच भाजून घेणार आहे. तर मी अगदी सपाट कप भरलेले आहे, अगदी फुल टच असे भरलेले नाही आहेत. तर इथं पूर्ण 3 कप पोहे मी घेतलेले आहेत. तर हे पोहे गाळून घ्या, त्याच्यामध्ये साय असते तेही निवडून घ्या. त्यानंतर हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर त्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे. तर बघा अजून सुद्धा ते थोडे वातळे आहेत, ओलावा आहे, म्हणून त्यांना पुन्हा एकदा भाजून घेतले. त्याला पूर्णपणे गार होऊ दिलेला आहे आणि बघा कसला छान चुरा होतोय, म्हणजे पोहे छान भाजले गेलेले आहेत. तर आता पोहे झालेले आहेत गार. तर आता ते मिक्सरला आपल्याला छान बारीक करायचं आहे. तर मी तर मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे, कारण त्यात पाहिजे तसं हवं तसं बारीक होतो आणि शक्य होईल तेवढं ते बारीक पावडर करा. तुम्ही जर गिरणीवरून दळून आणलं तरी चालेल, ते अगदी उत्तम. मग मिक्सरमध्ये मी हे बारीक करून घेतलेलं आहे. तर मी त्याला बाउलमध्ये आता काढून घेते. तर मी अशाच पद्धतीने बाकीचे पोहेसुद्धा बारीक करून घेणार आहे. तर बघा आता सगळे पोहे बारीक करून झालेले आहेत. ते आता मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत आणि जो उरलेला जे जाडसर आहे त्याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून मी त्यात टाकून घेतलेला आहे. बघा छान पावडर करून झालेली आहे. तर आता हे पोह्यांचं पावडर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. पोह्यांचं जे पीठ आहे ते मी आता मोजून घेणार आहे. तर बघा 1 कप तर झाला आहे भरून, तर टोटल 1.25 कप पीठ ते आलेलं आहे. तर आता पाणी किती लागणार आहे तेही आपण बघूया. तेही मी यानेच मोजून दाखवणार आहे, मेजरमेंटच्या कपाने. तर इथे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मी ते 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. त्याला जाडसर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने फिरवायचं आहे. तर आता हे करू साईडला आणि बाकीचा मसाला आपण बघूया. तर इथे घेतलं आहे तीळ 2 चमचे. त्यानंतर लागणार आहे पापडखार. तर हा आहे पापडखार. पापडखार मिठासारखाच दिसतो. तर मी इथे 1 चमचा घेतलेला आहे, सपाट चमचा आहे, अगदी भरून घेतलेला नाही आहे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ लागणार आहे. चला तर हे पण मसाले आता काढून झाले. जर तुम्हाला पिठामध्ये मीठ कमी वाटत असेल तर त्याऐवजी तुम्ही थोडं पापडखार टाका, मीठ टाकू नका. त्यानंतर घेणार आहे हिंग. तर आता हे सगळं झालेलं आहे पापडची तयारी. तर आता पाणी बघूया. तर पाणी इथे मी जेवढं पीठ आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे, पण मी ते 1.25 कप अगोदर पाणी टाकून घेतलेलं आहे. कारण पाणी हे कमी जास्त पण लागू शकतं. काही पोह्यांना कमी लागतं तर काहींना जास्त लागतं. तर मी ते 1.25 कप पाणी टाकून घेतलेलं आहे, जेवढं पीठ होतं तेवढं. तर पाणी गरम झालं की त्यात हे सगळे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे. आता पापडखार, तीळ, हिंग, मीठ तेही मी ते टाकून घेतलेलं आहे. त्याला एक छान उकळी येऊ द्यायची. तर मी या लाटण्याच्या साहाय्याने ते करून घेणार आहे. पाणीला उकळ आली की त्यामध्ये हळूहळू आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. यावेळेला गॅस थोडा कमी करून घ्या. त्यात पाणी टाकून आपल्याला पीठ हे छान गिरून घ्यायचं आहे, पीठ मळून घ्यायचं आहे. इथे ही लाल मिरची पावडर मी टाकते, पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर पाण्यात टाका, कारण पाण्यात टाकायची ती राहून गेलेली होती. पण वरून जरी मी टाकली तरी ती व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर पीठ टाकल्यानंतर या लाटण्याच्या साहाय्याने पूर्ण व्यवस्थित मिक्स करा. पीठ व्यवस्थित घेरून घ्या, त्यात पिठाच्या गाठी राहायला नको. तर जेवढं व्यवस्थित तुम्हाला पीठ छान तयार करून घेता येईल तेवढं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. बरं, पिठाचं प्रमाण, पोह्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने मोजू शकतात. तर मी इथे अर्धा कप पाणी वाढवलेलं आहे, कारण त्याला पाण्याची आवश्यकता होती.
तर टोटल पीठ तयार करायला 2 कप पाणी लागलेलं आहे 1.25 कपला. म्हणून तुमचं जेवढं पीठ भरेल त्याच्या डबल तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. जर 2 कप पीठ भरलं, 2 वाटी पीठ भरलं तर 2 वाटी पाणी घाला, 2 कप पाणी घाला. तुम्ही ज्यानेही पोह्यांचं पीठ मोजणार त्याच्या डबल तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. आता 5 ते 7 मिनटं हे पीठ आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटात 2 वेळा झाकण काढून त्याला पीठ अशा पद्धतीने मिक्स करून पुन्हा झाकायचं. अशा पद्धतीने पीठ शिजवून घ्यायचं. तर मी एका प्लास्टिकच्या पिशवीवर ते पीठ काढून घेतलेलं आहे आणि जसं आपण नागलीचं पीठ, गहू तांदळाचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठसुद्धा आपल्याला मळायचं आहे. पीठ मळल्यानंतर तुम्हाला अजिबात वाटणार नाही की ते पोह्यांचे पापड तुम्ही बनवतायत. इतकं छान ते पीठ तयार होतं आहे. तर गरम वाटत असल्यास कापड घेऊन मग ते पीठ मळा, कारण खूप गरम असतं. तर बघा किती छान चिकन मऊसूत असं पीठ मळून झालेलं आहे. जसं की गहू तांदळाचंच पीठ आहे असं ते दिसतंय. तर बघा अजिबात पोह्यांचं वाटणार नाही तुम्हाला. तर हाताला थोडं तेल लावून त्याच्या मोठ्या मोठ्या आपल्याला लाटी करून घ्यायच्या आहेत. तर मोठ्या साईजमध्ये करा, लहान अजिबात करू नका, कारण पापड खूप मोठा व्हायला पाहिजे. म्हणून असे मोठे मोठे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे. तर मी अशा पद्धतीने गोळे आता करून घेते. चला, तर आता गोळे करून झाले तर मी आता पिशवीने झाकून ठेवणार आहे, कारण पीठ गरम आहे. मग लाटाही गरम असायला हवे, कारण जसं जसं हे पीठ थंड होतं तसं तसं ते खूप टाईट होत जातं. मग ते पापड लवकर पसरत नाही. तर बघा लाटी केवढी मोठी आहे, तुम्हाला हातावर ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की कितपत मोठी करायची आहे. तर मी हे पापड मशीनवरच पापड बनवून घेणार आहे. तर हे असं दाबल्यानंतर जर पापड तुम्हाला थोडाफार पण जाड वाटत असेल तर तुम्ही लाटण्याने त्याला थोडा व्यवस्थित लाटून घ्या, म्हणजे अगदी जाड पापड तयार होणार नाही. तर बघा माझा जो जुगाड आहे, जे मी आयडिया केली आहे ती तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे की मी कशाने डिस्को पापड बनवलेले आहे. तर बघा हा मी घेतलेला आहे, याने मी डिस्को पापड बनवणार आहे. आणि हे आहे सुरा, जो चकल्या आपण पाडतो, कुरड्या बनवतो, तो हा स्टीलच्या सुऱ्याने मी हे बनवून घेणार आहे. अगदी एकसारखे छान असे डिस्को पापड तयार होतात. आणि आपल्याला घरच्या घरी जे जुगाडाने, जे आयडिया करून आपल्याला करता येईल त्या पद्धतीने करत राहायचं. तर बघा अगदी पटापट तयार होतो, अजिबात वेळ लागत नाही. तर बघा कसले छान एकसारखे डिस्को पापड हे तयार झालेले आहेत. बरं, ही आयडिया तुम्हाला कशी वाटली तर प्लीज मला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की अशा पद्धतीने डिस्को पापड केलेले तुम्हाला कसे वाटले. तुम्ही कशा पद्धतीने करता तेही माझ्यासोबत शेअर करा. तर बघा कसले छान पापड तयार झालेले आहे. तर ही साईडची पट्टी काढून घ्यायची आणि याला काय करायचं, ह्या पट्टीला काय करायचं हेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर बघा कसले छान एकसारखे डिस्को पापड तयार झालेले आहेत. बरं, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून प्लीज तुम्ही नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून डिस्को पापड करून दाखवते. पुन्हा एक लाटी ठेवून पापड तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याचने मी असे डिस्को पापड तयार करून घेतलेले आहे. बघा अगदी पटापट तयार होतात. सहज तुम्ही तेव्हाच हे सगळे डिस्को पापड तयार करून घेणार. तर आता हे मी साईडची पट्टी ठेवून देते साईडला. तर बघा अशा पद्धतीने सगळे डिस्को पापड मी तयार करून घेतलेले आहेत. आणि जे पट्ट्या आपण काढून ठेवलेल्या होत्या साईडच्या, तर थंड झाल्यानंतर टाईट होतात, पापड लवकर पसरत नाही. त्यासाठी मी ते सगळे असे जमा करून घेतले, त्यांना वाफवून घेतलेलं आहे गाळणीवर ठेवून. आणि मग छान त्याचं पीठ तयार झालेलं आहे. खूप नरम पीठ मस्त तयार झालेलं आहे. त्याचे मी पापड बनवून घेतले आणि उन्हामध्ये बघा अशा पद्धतीने मी पिशवीवर टाकून घेतलेले आहे आणि 2 दिवस त्यांना छान वाळवून घेतलेले आहेत. तर बघा कसले छान एकसारखे दिसत आहेत आणि छान वाळवून झालेले आहेत. बघा त्यात टाकलेला सगळा मसाला सुद्धा खूप छान दिसतोय. अजिबात वाटणार नाही की हे पोह्यांचे डिस्को पापड आपण बनवलेले आहेत. छान एकसारखे हे तयार झालेले आहेत. जाड वाटल्यास लाटण्याने लाटून घ्यायचे. तर आता मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालंय. तळताना गॅस फुल ठेवा, नंतर कमी करा. तर बघा फुल गॅस केलाय, छान फुलून आलेले आहे. डबल टिब्बलने हे पापड फुलून आलेले आहेत. बघा कसले छान दिसत आहेत पापड. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने डिस्को पापड बनवून बघा, खूप मस्त लागतात.
अशाच पद्धतीने तुम्ही कुठलेही डिस्को पापड बनवू शकतात. नागलीचे बनवा, गहू तांदळाचे बनवा. तर बघा कसले छान झालेत. अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून काही पापड तळून दाखवते की सगळे पापड किती छान आलेले आहे आणि छान डबल टिबलने ते फुलून आलेले आहेत. बघा तेलात टाकतात छान कढईवर ते फुलून येत आहेत. तर पापडची साईज तुम्ही बघा की पापड फुलल्यानंतर त्याची साईज केवढी झालेली आहे आणि जे पापड आहेत वाळवलेले त्याची साईज बघा केवढी आहे. तर तेही मी तुम्हाला दाखवते की पापडची साईज कितपत वाढलेली आहे. तर बघा वाळवलेला पापडची साईज बघा आणि तळल्यानंतर पापडची साईज बघा. छान झालेत की नाही पोह्यांची डिस्को पापड. चला तर मग रेसिपी कशी वाटली ते पुन्हा एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.